15 दिवस झाले होते मिरच्या आणून दही मिरची बनवायला, पण दही नव्हती त्याच्यामुळे मी काही दही मिरची बनवली नाही. तर बघू शकता तुम्ही, देठ सुद्धा कुजत आले होते. आता दही मिरची बनवायची असेल तर देठ काढून तर ठेवता येत नाही, तर देठ सुद्धा ठेवले होते आणि ते पिकल्या सुद्धा होत्या काही काही मिरच्या. आणि फायनली यांनी दही आणली, दही मिरच्या बनवायच्या आहेत म्हणून. तर इथे मी जिरं भाजून घेतला, त्याला बारीक केलं आणि थोडंसं धने पावडर टाकलं, मीठ त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि मिरच्या धुवून कोरड्या पुसून घेतल्या होत्या, त्याच्यानंतर उभ्या कापून घेतल्या आणि त्याच्यामध्ये जो आपण धने पावडर, जिरे पावडर आणि मिठाचा जो पावडर केला होता तो मसाला भरून घेतला. आणि मिरच्या बुडतील एवढा मी दही त्याच्यामध्ये टाकून घेतला. 2 दिवस मिरच्या आणि दही मिक्स करण्यासाठी ठेवून दिलं. आणि मिरच्या पांढऱ्या झाल्यानंतर मी सुकवायला घेतले. मिरच्या बुडवलेली जी दही असते ती फेकून द्यायची नाही, तर त्याची कढी बनवायची. त्याची कढी बनवली तर कढीसुद्धा टेस्टी होते आणि आपली जी दही आहे ती वायासुद्धा जात नाही. तर फायनली आपल्या दही